हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको वो खटे कानी लावू। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपाने उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो। भगवत प्राप्तीनंतर जीवदशा सुटत नाही हे बोलणं चुकीचं आहे, ते तू कानावर पडू देऊ नकोस हे भगवान इथं सांगतात, त्याचा विचार आपण करतो। भगवंताचं म्हणणं काय हे थोडंसं आपण पाहून आलो। थोडं त्याचा सूत्र रूपाने विचार करायचा झाला तर अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुझ्या सर्व पापांची निवृत्ती करीन, तुला सर्व पापातून मुक्त करीन। पापातून मुक्त करीन याचा अर्थ अर्जुनाच्या जीवनातलं प्रत्येक पाप भगवंताने निवृत्त करावं असा अर्थ अभिप्रेत नाही। पापाचं कारण असणारी जी जीवदशा तीच निवृत्त करेल हे भगवान इथं अर्जुनाला बोलतात, शब्द देतात। श्लोकाचा विचार करताना आपण करून आलो की अशा पद्धतीची पापाची निवृत्ती आपल्याला किंवा एखाद्याच्या जीवनातली करता येऊ शकते काय? येत नाही। पण भगवंताच्या बाबतीमध्ये परमात्मा तसं अभिवचन ज्या अर्थी देतात त्या अर्थी त्याला काही मूल्य आहे, आणि ते कोणत्या अर्थाने भगवान देतात त्याचा विचार या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केला। तू मला सर्वसंग परित्याग करून शरण घे। त्या संघामध्ये काय टाकायचं? अरे स्वतःचा देहसंग सुद्धा टाकून दे। मजही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे, मग तुला जीवदशा राहणार नाही। माझी शरणागती म्हणजे माझा आश्रय, माझी शरणागती म्हणजे रक्षणकर्ता म्हणून मी याचं यथार्थ ज्ञान। भगवंताच्या यथार्थ ज्ञानामध्ये जीवदशा शिल्लक राहत नाही हे भगवान इथं बोलतात। या संबंधानं ज्ञानोबारांनी एक उदाहरण देऊन, एक दृष्टांत देऊन आपल्याला असं सांगितलं, मजही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे, नाही बाबा असं होणार नाही। असं झालं तर ते योग्य होणार नाही का? कैमुत्तिक न्यायानं जर बघितलंस तर माझ्यापेक्षा लहान, माझ्यापेक्षा परिच्छिन्न व्यवहारातला एक सामान्य राजा जर आपल्या दासीला पत्नी करेल तर ती सुद्धा त्याच्या बरोबरीची होऊन जाईल, तर मी जीवाला आपलंसं करीन तर तो माझ्या बरोबरीचा होणार नाही का? तो माझ्यासारखा होणार नाही का? राजाच्या शब्दाला जेवढी किंमत आहे तेवढीच राणीच्या शब्दाला किंमत आहे। अलीकडच्या काळात तर राणीच्या शब्दाला जेवढी किंमत आहे तेवढी राजाच्या शब्दालाही नाही। परंतु प्राकृता ही राया, अरे प्राकृतातला लौकिकातला एक राजा जर विवाह केलेल्या एका स्त्रीला आपल्या बरोबरीचा अधिकार देतो, तर मी ज्याला आश्रय देईन त्याला मी उघडा पडू देईन काय? पडू देणार नाही। म्हणून अर्जुना तू तिकडं तो विचारच करू नको। धिक बोली यानल जे प्रज्ञा केवी, अरे असं बोलणाऱ्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही त्यांना बोलताना? हे बोलणं तू कानावर पडू देऊ नको। हे बोल नको ओखटे, हे कोणते बोल? ओखटे कोणते बोल? जे मला शरण येऊनही जीवदशा शिल्लक राहिली हे ओखटे बोल। मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, असं होणार नाही। जीवग्रंथी भगवत चिंतनामध्ये, भगवत कृपेमध्ये राहत नाही याचा विचार करताना आपण एक 2-4 अंगाने विचार काल करून आलो। युक्तिवादानं थोडासा विचार आपल्याला करायचा होता। एक सामान्यतः त्याचा आढावा घ्यायचा झाला तर जीवदशा मायेनं निर्माण होते, तर भगवत चरणात भगवत कृपेमध्ये माया शिल्लक राहत नाही, कारण भगवंताचा आश्रय हा मायेसहित करता येत नाही। माया परमात्म्याच्या जवळ गेली की ती परमात्म रूपच होत असते, आणि परमात्म रूप होत असताना मायेचं म्हणून कोणतं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही।
जोपर्यंत ती परमात्मा भिन्न म्हणून अविद्येनं जाणवली जाते आहे, जोपर्यंत विश्वनिर्मिती करता तशा पद्धतीचा तिचा आश्रय घ्यायचा आहे वगैरे वगैरे, हा विचार नंतरचा आहे. पण जेव्हा ती भगवत स्वरूपाजवळ जाते त्यावेळेला ती वेगळी राहू शकत नाही, ती लीनच व्हायला पाहिजे, ती संपलीच पाहिजे. माया संपते याच्या अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भामध्ये देता येतील. माया संपणं म्हणजे काय, कशा पद्धतीनं ती संपते वगैरे. ज्ञानोबारांनी स्वतःनी 7व्या अध्यायामध्ये येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले तरून गेले. आता माया त्यांच्याकरता राहिली नाही. आता माया नावाचं काहीतरी एखादा पदार्थ भावरूपानं सुद्धा नाही, माया पूर्वी नव्हती, आत्ताही नाही, पुढेही नसणार आहे, असंच तिचं अत्यंत भावाचं भान यांना होतं. अशा पद्धतीनं ते माया तरून गेले, अशा पद्धतीचा विचार आहे. दुसरा विचार आपण केला होता की जीवदशा निर्माण होते ती कल्पनेनं निर्माण होते. आणि कल्पना या वस्तूच्या किंवा परमात्म्याच्या किंवा आपल्याला आपलं जे साध्य आहे त्या साध्याच्या परोक्षत्वात निर्माण होतात आणि परमात्म तत्वाच्या साक्षात अपरोक्ष ज्ञानामध्ये त्या कल्पना मिटून जातात. वस्तूचं प्रत्यक्ष दर्शन झालं की त्याबद्दलची जी काही कल्पना असेल ती संपून जाते. ती कल्पना जर आपण केलेल्या कल्पनेप्रमाणे जर समोरची वस्तू असेल तर प्रश्न नाही, ती कल्पना तिथं संपूनच जाते. पण आपण ज्या पदार्थाचं जशी कल्पना करतो तशी जर ती वस्तू नसेल तर मनुष्य म्हणतो नाही हो, माझ्या कल्पना सगळ्या गेल्या, कल्पना निघून गेल्या. का? कारण प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर कल्पना राहत नाही. तसं परमात्म्याचा प्रत्यक्ष आश्रय झाल्यानंतर कोणत्याही कल्पना शिल्लक राहत नाहीत. कल्पना नेमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावयाची क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली. अशा हे आठवण हरपली नदीसे. अशा पद्धतीनं ते सगळं निवृत्त होऊन जातं, त्याची जीवदशा संपते. हा दुसरा एक विचार. जीवदशा निर्माण होण्याला कारण संग आहे. कोणता संग? वाया मन हे नावे रवी कल्पनाची सावे जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. वस्तू जीवदशेला आली ती संगामुळे आली, तर परमात्मा हा असंग असल्यामुळे तिथं कोणताही संग टिकत नाही. असंगो ही अयम पुरुष हा, हे बृहदारण्यकातलं वचन जर आपण लक्षात घेतलं, याज्ञवल्क्यांनी जनक राजाला उपदेश करताना सलग 2 श्रुतींमध्ये अशा पद्धतीचं चिंतन डोळ्यासमोर त्यांच्या मांडलंय. असंगो ही अयम पुरुष हा, या पुरुषाला कोणताही संग नाही. ना पापाचा संग आहे, ना पुण्याचा संग आहे, ना कामाचा संग आहे, ना क्रोधाचा संग आहे, कोणताही संग नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाचा परमात्मा असंग का? 2 पद्धतीने त्याचा विचार केला जातो. असंग कुणाला म्हणावं? ज्याचा संग करता येत नाही त्याला असंग म्हणतात. पण परमात्मा तसा असंग नाही. परमात्म्याची असंगता कशी? जो कुणी त्याचा संग करण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्यापेक्षा वेगळा राहत नाही, हीच परमात्म्याची असंगता. नदी गंगा समुद्राचा संग करायला जाईल तर काय होईल? समुद्रच होईल की नाही? तसं जीव जर परमात्म्याचा संग करायला जाईल तर परमात्मा रूप होऊन जाईल. म्हणून असंग शस्त्रेण दृढेने शित्वा वगैरे या सगळ्या नियमानं आपल्याला तिथं संग असा कोणता राहत नाही. आणि संग राहत नाही म्हणून संगानं निर्माण झालेली जीवदशा ही शिल्लक राहत नाही, असा एक युक्तिवाद आपण करून आलो. आणखीन एक विचार आपण काल बोलत होतो, ज्याचा प्रारंभ आपण केला होता. जीव स्वतंत्र आहे किंवा संबंधानं अद्वैत वेदांतामध्ये 3 पद्धतीची विचारधारा आपल्याला पाहायला सापडतात. या 3ही अद्वैत विचारधाराच आहेत. काय आहे? वेदांताचा जर आपण थोडासा बारकाईनं विचार केला तर परमात्मा, ईश्वर आणि जीव हा विभाग कसा झाला आणि या जीव आणि ईश्वर या दोघांमधला संबंध कसा मानायचा, या संबंधामध्ये प्रत्येक विचाराचं मत वेगळं आहे, प्रत्येक दर्शनाचं मत वेगळं आहे. न्यायशास्त्र काय म्हणतं वगैरे ह्याचा विचार मी करत नाही. थोडीशी उत्तरमीमांसा फक्त लक्षात घेऊन आपण जर विचार करायचा ठरवला तर त्याला एक श्रुती सगळीकडे प्रमाण म्हणून दिसते. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोर अन्यहा पिप्पलम स्वादु अत्ति अनशनन अन्यहा अभिचाकशिती. ही श्रुती सगळीकडे प्रमाण म्हणून स्वीकार. अद्वैत वेदांतापासून ते द्वैत मतापर्यंत सगळीकडे ही श्रुती प्रमाण म्हणून स्वीकारली. याच कारणाकरता जीवदशेच्या सिद्धीकरताच ही श्रुती प्रमाण म्हणून स्वीकारली. जीव आणि ईश्वर या दोघांमधला भेद
हा अज्ञानानं निर्माण झाला वगैरे वेदांत मानतो, केवलाद्वैती मत मांडतं. पण जर बारकाईनं विचार करायचा ठरवला तर याच्यामध्ये 3 मतप्रवाह दिसतात. एक मतप्रवाह या दोघांची तादात्म्यानं एक सत्ता मानणार आहे. एक मतप्रवाह या दोघांनाही अनादी आणि अनंत मानूनही त्यांची सत्ता मात्र पृथक मानणार आहे. एक विचार. आणि एक विचार या दोघांमध्ये अंशांशी भावसंबंध मानणारा आहे. ऐका, मी थोडक्यात ते म्हणजे वेगवेगळ्या मतांमध्ये जीवदशा कशी कशी मानली गेली याचा विचार मी फक्त आपल्याला सांगतो. त्यामुळे इतर मतांमध्ये कदाचित जीवाला जीवनमुक्ती नाही. बहुतेक मतांनी, बहुतेक सगळ्या विचारधारांनी विदेहमुक्ती मानली, पण जीवनमुक्ती बहुतेकांनी मानली नाही. फक्त वेदांतांनी मानली, केवलाद्वैतांनी मानली. का मानली त्याचं कारण लक्षात घ्या. काय 3 मतं आहेत याच्यामध्ये. एक मत आहे जीव आणि ईश्वर किंवा जीव आणि ब्रह्म, काही म्हणा आता, या दोघांमध्ये तादात्म्य संबंध आहे. दोघांची सत्ता एकच आहे. एक मत आहे या दोघांची सत्ता वेगवेगळी आहे, पृथक सत्ता आहे. जीव वेगळाच आहे आणि परमात्मा वेगळाच आहे आणि हे कायम वेगळेच राहणार आहेत. तरी देखील जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये अनादी अनंतत्व मात्र समान आहे. जीवही अनादी आहे आणि परमात्माही अनादी आहे. परमात्माही अनंत आहे आणि जीवही अनंत आहे. जीव काही संपणारा आहे असं मानलं जात नाही. ऐका, जीव हा संपणारा आहे असं जीवही अनंतच मानला गेला. अनादी तर आपणही मानतो. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादी. जो संसाराला आपण अनादी मानतो. अनादी संसार मालेच्या ठाई. नाथ महाराजांची भाषा पहा, ज्ञानोबारायांची भाषा पहा. संसार अनादी, जीव अनादी आपण मानतो, पण जीवदशा अनादी असली तरी अनंत का शांत? शांत आपण मानतो. पण एक मत आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक विचारधारा अशी आहे की ती जीवालाही अनादी आणि अनंत मानते, पण परब्रह्मापासून तिची त्या जीवदशेची, जीवाची सत्ता मात्र पृथक मानते. एक मत सांगतो. आणि तिसरं एक मत आहे, त्या तिसऱ्या मतामध्ये जीव आणि परब्रह्म या दोघांमध्ये अंशांशी भावसंबंध मानला. परमात्मा हा अंशी माना आणि जीव हा त्याचा अंश माना. अशा 3 पद्धतीच्या विचारधारा आपल्याला पाहता येतात. याच्यातली तादात्म्य संबंधानं विचार करणारी जी शाखा आहे ती केवलाद्वैती मताची आहे. अनादी अनंतत्व मानूनही पृथक सत्ता मानणारी शाखा ही द्वैत मताची आहे, मध्वाचार्यांची. आणि तिसरं अंशांशी भावसंबंध मानणारी जी विचार शाखा आहे त्याच्यामध्ये 3 मतं येतात. रामानुज मत त्याच्यात येतं, वल्लभ मत त्याच्यात येतं आणि निंबार्काचार्यांचं मत त्याच्यामध्ये येतं. हे तिघही अशाच पद्धतीचा विचार करतात. मी एक दोन वाक्यामध्ये फक्त खुलासा करून पुढे चलतो. ऐका, केवलाद्वैती मताचं चिंतन असं आहे, एखाद्या वस्तूचा स्वतः बरोबरचा जो संबंध असतो तो तादात्म्य संबंध. माझा माझ्याशी असणारा संबंध हा तादात्म्य संबंध. ती वस्तू तिच्या स्वरूपाशी कायम अभेदानं राहते. स्वरूपापासून ती वस्तू भिन्न होऊ शकत नाही. असा हा जो तादात्म्य संबंध आहे हा मानणारा तो एक संप्रदाय, तो केवलाद्वैती मताचा. वारकरी मत याच मतामध्ये येतं, म्हणून त्याचाच विस्तार आपल्याला करायचा आहे, म्हणून ते आत्ता बाजूला ठेवतो. दुसरं जे मध्वाचार्यांचं मत आहे त्या मतामध्ये त्यांनी विचार असा केला आहे की एकाच जातीच्या 2 पदार्थामध्ये भेद आणि अभेद या दोन्ही रूपाचा संबंध राहतो. भेदाभेद रूप संबंध त्यांनी काही प्रसंगामध्ये मानलाय, मानला नाही असं नाही. परंतु जीव आणि ब्रह्माचा विचार करताना जीव, जगत आणि ब्रह्म ही 3ही तत्व एकमेकांपासून कायम स्वरूपी विलक्षण असतात. त्या तिघांचं अभेदत्वानं तुम्हाला कधीच चिंतन करता येणार नाही. जगत समत प्रलय कालामध्ये, पण समतानाही ते परमात्मा भिन्नच असतं आणि उत्पन्न झाल्यावरही ते परमात्मा भिन्नच असतं. त्यामुळे जीव अनादी अनंत मानला तरी परमात्मा भिन्नच माना, पण ते सजातीय मानलेत. जीव आणि ब्रह्म हे दोन्ही सजातीय मानले. 2 सजातीय पदार्थांचा एकमेकांशी असणारा संबंध हा भेदरूप आहे. अभेदरूप कोणत्या कारणाने तो प्रश्न वेगळा, पण भेदरूप आहे. आणि हा भेदरूप संबंध, हा भेद नित्य आणि शाश्वत राहणारा आहे. त्यामुळे तो जीव
कधीही परमात्म स्वरूप होऊ शकत नाही, त्या जीवाला परमात्म्याचं दास्यत्व प्राप्त होणं हाच मोक्ष. द्वैत मतामध्ये त्याला दास म्हणून प्राप्त होणं, दास्यत्व प्राप्त होणं, तो दास म्हणून शिल्लक राहणं, भगवत भक्ती करता, तोच त्याचा मोक्ष मानला. कायम त्यांनी सेवकच राहायचं, परमात्म स्वरूपाला प्राप्तच व्हायचं नाही. हे द्वैत मत आहे मध्वाचार्यांचं. तिसरं जे मत आहे ते मत आहे रामानुजाचार्यांचं. रामानुजाचार्यांनी काय चिंतन केलंय, जीव आणि ब्रह्माचा विचार करताना कोणत्याही, आता हा जो संबंध आहे हा अंशांशी संबंध आहे, पण अंशांशी संबंधामध्ये सुद्धा बारीक पोटभेद आहेत. मी विस्तार करत नाही, नुसता उल्लेख करतो. एखाद्या देहधारी जीवाचा, देहधारी वस्तूचा, व्यक्तीचा आपल्या देहाशी जसा संबंध असतो तसा संबंध जीव आणि ब्रह्माचा असतो. रामानुजाचार्यांचं मत थोडक्यात बोलतो. देहधारी आणि देह यांचा संबंध आहे की नाही, मी देह धारण करणारी व्यक्ती आहे आणि हा माझा देह आहे, ज्याच्यावर मी हात ठेवतोय तो माझा देह आहे. या देहाचा आणि माझा काही संबंध आहे की नाही? कोणता संबंध आहे? भेदाचा आहे का अभेदाचा आहे? भेदाचा. माझ्या देहाचा माझा संबंध भेदाचा का अभेदाचा? भेदाचाही आहे आणि अभेदाचाही आहे. भेदाचा का मानायचा? कारण मी मेल्यानंतर देह जातो, मी मरत नाही म्हणून. आणि अभेदाचा का मानायचा? मी म्हणजेच हा देह आहे असं मी म्हणतो म्हणून. भेद आणि अभेद, देहधारी जीवाचा देहाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध, ज्याला स्वगत भेदाभेदवाद असं म्हटलंय त्याने, रामानुजाचार्य, असा संबंध आहे, अंशांशी भाव संबंध. चौथं जे मत आहे ते निंबार्काचार्यांचं आहे. त्यांनी देहधारी आणि देह असा संबंध स्वीकारला नाही. त्यांनी परब्रह्म आणि जीव यांचा विचार करताना एखाद्या गुणविशिष्टाचा गुणांशी असणारा जो संबंध आहे तसा संबंध जीव आणि ब्रह्माचा असतो असं म्हटलंय. तिथेही स्वगत भेदच आहे, भेदाभेद असताना तिथेही स्वगत भेदाभेदच आहे, पण निंबार्काचार्यांनी गुणगुणी असा संबंध घेतला. आणि वल्लभाचार्यांनी त्याला द्वैताद्वैत म्हणतात निंबार्काचार्यांच्या मताला. आणि वल्लभाचार्यांचं जे मत आहे त्याला शुद्धाद्वैत असं म्हणतात. केवलाद्वैतामध्ये आणि शुद्धाद्वैतामध्ये फरक पडतो. केवलाद्वैतामध्ये परब्रह्म मायेचा संग स्वीकारतो म्हणून ते योग्य नाही असं वल्लभाचार्यांचं मत आहे. आमचं जे परब्रह्म आहे ते मायेचा संबंध स्वीकारत नाही म्हणून ते शुद्ध आहे, म्हणून त्याला शुद्धाद्वैत म्हणा असं त्यांचं म्हणणं आहे. मतमतांतर वेगळी आहेत. पण त्यांनी संगती लावताना असं सांगितलं, एखाद्या द्रव्याचा त्याचा अंशाशी असणारा जो संबंध असतो तसा परब्रह्म आणि जीवाचा संबंध आहे. उदाहरण काय? श्रुतीचं उदाहरण त्यांनी दिलं, पुष्कळ उदाहरणं दिली आहेत. जाळ लागला, अग्नी लागला, पेटला, किंवा आपण कधी लोहाराच्या ह्याच्यामध्ये गेला असाल, भट्टीमध्ये ते एखादं सळई टाकली जाते आणि टाकल्यानंतर ती लाल भडक झाली की मग तिचं उलथणं वगैरे काही करायचं असेल तर मग तिला त्या ह्याच्यावर ठेवलं जातं, ऐरणीवर ठेवलं जातं आणि वरून घण घातला जातो. घण घातल्यानंतर अग्निरूपाला प्राप्त झालेली जी सळई असते, जो ती तापलेली लाल भडक झालेली जी सळई असते, तिच्यावर घण घातला की त्या अग्नीपासून, त्या लाल अग्नीपासून बारीक बारीक ठिणग्या उडालेल्या दिसतात. या ज्या ठिणग्याचा त्या अग्नीशी जसा संबंध आहे तसा जीवाचा परमात्म्याशी संबंध आहे असं मानणारे वल्लभ सांप्रदायिक आहेत. त्यांना शुद्धाद्वैत मत म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये जीवदशेची निवृत्ती मानणारं कोण आहे? ऐका, इतकी मत आहे त्याच्यामध्ये. एक मत आहे तादात्म्य संबंध सांगणारं, एक मत आहे अंशांशी भावसंबंध सांगणारं, आणि एक मत आहे भेदसंबंध सांगणार. भेदसंबंध सांगणारं मत हे सजातीय भेद मानतं, अंशांशी भावसंबंध मानणारे स्वगत भेद मानतात, आणि एकरूपता सांगणारे हे तादात्म्य संबंध मानतात. तीन संबंधातून जीव आणि परब्रह्म यांचा विचार आपल्याला वेदांतामध्ये पाहता येतो. मला अधिक काही लांबवायचं नाही, माझा मुद्दा एवढाच आहे, आपण विचार करून मला सांगा, याच्यामध्ये जीवदशेची निवृत्ती होऊन जीव परमात्म स्वरूपाला प्राप्त होईल अशी संगती कोणत्या मतात लागते? सजातीय मत आहे पण भिन्नता खरी आहे असं मानणाऱ्यांमध्ये एकरूपता येणार नाही.
अंशांशी भावसंबंधामध्ये स्वगत भेद मानून सुद्धा काही प्रसंगामध्ये अद्वैत आणि काही प्रसंगामध्ये द्वैत असंही चालत नाही. गंगा समुद्राला मिळाल्यानंतर थोडी थोडी मिळते का सगळीच मिळते? सगळीच मिळाली की मिळाली, मिळवणी मिळतची असे. थोडी मिळते असं नाही. गंगा नाही असं म्हणत की मी असं करते, आज थोडी मिळते, उद्या 25% मिळते. अरे ते काही धरण नाही भरायला. मिळाली, 100% मिळाली, 100% मिळाली. अलंकाराचा दागिना होत असताना सोनं सर्वार्थानं दागिन्याच्या रूपाला प्राप्त होतं का थोडंसं सोनं मागं शिल्लक राहतं? नाही. 1 तोळ्याचा दागिना करण्याकरता 1 तोळा जर सोनं दिलेलं असेल तर तो 1 तोळ्याचा सगळ्यात सोन्याचा दागिना होतो. जेवढं सोनं दागिन्याकरता दिलेलं आहे तेवढं. आता सोनार हात राखून ठेवत असतील तर मला माहिती नाही, ते काही स्पष्ट सांगता येत नाही, परंतु जेवढं दिलंय तेवढं तरी तेवढ्या सोन्याचा दागिना होतो. गंगा पाणी पाण्याला मिळालं, सर्वार्थानं मिळालं. थोडंसं आत्ता भेदानं नंतर अभेदानं असं चालत नाही. म्हणून एक केवल अद्वैती मत आहे. त्या मतामध्ये आपल्याला हा विचार करता येतो की जिथं जीवदशेची निवृत्ती होऊ शकते. आणि म्हणून जरा क्षमा मागून स्पष्ट बोलायचं झालं तर जिथं तादात्म्य संबंध स्वीकारला गेला त्याच्या व्यतिरिक्त सजातीय आणि स्वगत संबंध जिथं जिथं मानला गेला ते सगळे बोल वोखटे. त्या सगळ्या बोलांना वोखटे कानी लावू नको, कानाला लावू नको बाबा. ते सगळे बोल वोखटे बोल आहेत. अरे बोलताना त्यांना काहीच कसं वाटत नाही. हे ज्ञानोबारायांचे सगळे प्रश्नार्थक शब्द तिकडे जातात. एक तादात्म्य संबंध जिथं स्वीकारला गेला तिथेच फक्त जीवदशेची निवृत्ती होऊ शकते. आणि तो तादात्म्य संबंध स्वीकारून हा जीव परमात्म्यापासून वेगळा कसा झाला हे मानणारे 3 विचार संप्रदाय आपल्याला केवल अद्वैती मतामध्ये दिसतात. वाचस्पते हे अवच्छेदो आभासो वार्तिकस्य च संक्षेप शारीरक कृताम प्रतिबिंब मिहेष्यते. काय झालं? 3 मतप्रवाह आले. एक मतप्रवाह तोच पहिल्यांदा सांगितला अवच्छेदवाद, तो वाचस्पती मिश्रांचा. दुसरा सांगितला आभासवाद, तो सांगितला वार्तिककारांचा. आणि तिसरा हा प्रतिबिंबवाद सांगितला, जो सांगितला संक्षेप शारीरकारांचा. 3 मतप्रवाह सांगितले. वाचस्पती भामतीकार त्यांनी भामती टीकेमध्ये याचा विचार करत असताना जीव परब्रह्मापासून वेगळा कसा मानायचा? अवच्छेद माना, परिच्छिन्नता माना, त्या दृष्टीने विचार करू आपण. दुसरा विचार सांगितला वार्तिककारांनी. वार्तिककार कोण? सुरेश्वराचार्य. सुरेश्वराचार्य म्हणजे पूर्वाश्रमीचे मंडन मिश्र. ज्या मंडन मिश्रांकडे कुमारील भट्टांनी आचार्यांना पाठवलं. आचार्य मंडन मिश्राच्या वडिलांचं, मंडन मिश्र हे मीमांसक आहेत, पूर्वमीमांसक आहेत. त्यांच्या वडिलांचं श्राद्ध चालू असताना आचार्य तिथे गेले आणि श्राद्धामध्ये संन्याशाचं दर्शन हा अपशकुन मानला जातो. त्यामुळे मंडन मिश्र चिडले. मंडन मिश्रांनी काय पाहिजे म्हणून विचारलं. तिथं काही शब्दच्छल झाल्याचं वर्णन चरित्रकारांनी केलंय. आणि त्याच्यानंतर मग आचार्यांनी वादाची भिक्षा मागितली. वाद झाला दोघांमध्ये. वाद झाल्यानंतर त्या वादाला मध्यस्थ कोण, निवाडा करणारा कोण? आचार्यांनी सांगितलं दुसऱ्याचा विचार करू नका, तुमचीच बायको न्यायाधीश म्हणून बसवा. मंडन मिश्राची बायको ही साक्षात सरस्वती होती. काय मंडन मिश्रांचं जीवन असेल. सरस्वती पत्नी म्हणून मिळाली. त्या शारदेला मध्यस्थ म्हणून बसवलं. आणि तिने सुद्धा सांगितलं मला पुष्कळ घरकाम आहेत, मला वेळ नाही तुमच्या वेदांताच्या भानगडीत पडायला. म्हणून तिने दोघांनाही एक एक फुलाची माळ घालायला दिली. आणि तिने सांगितलं की ह्या तुमच्या दोघांच्या गळ्यातली फुलाची माळ पहिली ज्याची सुकेल तो हारला. फुलाची फुलं सुकली की समजायचं तो हारला, आणि ज्याची फुलं ताजी आहेत तो जिंकला. वादविवादामध्ये आचार्य जिंकले. जसं ठरलं होतं मग तिने पुन्हा मी त्यांचा अर्धांग आहे, माझ्याही समस्येची परिपूर्ती करा म्हणून आचार्याने तिने कामाच्या संबंधात काही प्रश्न विचारले, शृंगार संबंधानं काही प्रश्न विचारले. आता आचार्य हे ब्रह्मचर्य अवस्थेतून संन्यासाश्रमात गेलेले असल्यामुळे मध्ये गृहस्थाश्रमाचा त्यांचा संपर्क आला नाही. त्यामुळे काम शृंगार या कोणत्याही गोष्टीचा आचार्यांचा संबंध आला नाही.
मग आचार्याने तिच्याकडे काही कालावधी मागून घेतला. अमरुक राजा गेला होता, त्याच्या शरीरात घुसले वगैरे वगैरेचं चिंतन आहे. त्याच्यानंतर ते पुन्हा प्राप्त झाले आणि तिच्या समस्येची परिपूर्ती केली. मग त्यांच्याच पत्नीनं आपला पती हारला हे सांगितलं आणि सांगून आपल्या पतीला ठरलेल्या नियमाप्रमाणे संन्यासाची परवानगी दिली. आचार्यांनी त्यांना विधिवत संन्यास दिला आणि त्यांचं नाव ठेवलं सुरेश्वराचार्य. हे सुरेश्वराचार्य त्यांनी काही वार्तिकं रचली आहेत म्हणून त्यांना वार्तिककार असं म्हणतात. या वार्तिककारांचं मत आहे की जीव हा परब्रह्मापासून वेगळा होतो, कारण आहे आभास. जीव हा परमात्म्याचा आभास आहे, एक मत त्यांचं. आणि तिसरं मत आहे ते बिंब प्रतिबिंबवादाचं, ते संक्षेप शारीरककारांनी सांगितलेलं मत आहे. संक्षेप शारीरककार म्हणजे सर्वज्ञ आत्ममुनी. सर्वज्ञ आत्ममुनी हे सुरेश्वराचार्यांचे शिष्य आहेत. ते आणि विवरण प्रमेय संग्रहकार हे दोघेही प्रतिबिंबवाद मानतात. या दोघांनाही प्रतिबिंबवाद मान्य आहे, पण हे तपशिलातले मुद्दे झाले. या तिन्ही वादांचा विचार कसा करायचा? पहिल्यांदा जो वाद सांगितला तो भामतीकारांचं जे मत आहे, वाचस्पतींचं जे मत आहे ते अवच्छेदाचं मत आहे. जीव अवच्छेद आहे, परिच्छिन्न आहे. अविद्यावच्छिन्नम चैतन्यम, जीवाची व्याख्या करताना अविद्या अवच्छिन्न चैतन्य, अविद्येनं परिच्छिन्न झालेलं, अज्ञानानं परिच्छिन्न झालेलं जे चैतन्य आहे हे सगळे मान्य करतात. परंतु काय आहे या तिन्ही मतांमध्ये, एक फक्त जाता जाता म्हणून बोलतो, या तीनही मतांमध्ये फरक जर कशाचा असेल तर फक्त दृष्टांताचा फरक आहे. उपाधीचा संबंध कसा लावायचा एवढाच वाद आहे, फार वाद नाही. पण एकमेकांवर घेतल्या गेलेल्या शंका, एकमेकांवरचे आक्षेप हे फार महत्वाचे. प्रतिबिंबवाद्यांनी जो आत्मा परिच्छिन्न म्हणून वाचस्पतींवर घेतलेल्या ज्या शंका आहेत त्या शंका विचारणीय आहे, नाही आहे तसं नाही. पण त्या शंका जर आपण विचारात घ्यायला लागलो तर शंका कळायच्या आधी झोप येते. मला वाचन करताना झोप आली, त्या शंका वाचताना झोप आली, सांगताना तर बाकीच्यांचं काय होईल माहीत नाही. म्हणून मी त्या तपशिलात जात नाही. त्याच्यामध्ये मला सांगायचे 2-3 गोष्टी. अविद्यावच्छिन्नम चैतन्यम एक, अविद्या उपहित चैतन्य म्हटलं की आभासवाद झाला, आणि अविद्या प्रतिबिंबित चैतन्य म्हटलं की प्रतिबिंबवाद झाला. एक जण म्हणतो जीव हा परमात्माच आहे पण परिच्छिन्न झाला अविद्येनं म्हणून जीव म्हणा. एक जण म्हणतो परमात्माच आहे पण त्याचा आभास निर्माण झाला म्हणून त्याला जीव म्हणा. आणि एक जण म्हणतो की हा परमात्माच आहे पण त्याचं अविद्येमध्ये पडणारं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. 3 मतं त्याच्यामध्ये आली. आता अविद्या म्हणा, अंतःकरण म्हणा. अंतःकरणाचा उपाधीचा संबंध घ्यायचा झाला तर अंतःकरणावच्छिन्नम चैतन्यम जीवाची व्याख्या एक. दुसरा विचार करायचा झाला अविद्योपहित असं म्हणायच्या ऐवजी थोडं वेगळं करावं लागतं. अंतःकरणावभासश्चेतनः, अंतःकरणाचा अवभास, अंतःकरणावभास, अवभास म्हणा त्याला. आभास काय ना अवभास काय, तो चेतन, ते चैतन्य म्हणजे जीव. आणि अंतःकरणम प्रतिबिंबितम चैतन्य, उपाधीचा संबंध घ्यायचा तर अंतःकरण म्हणा. अविद्या स्पष्ट म्हणता येणार नाही उपाधीचा विचार करताना. म्हणून 3 मतं त्याच्यामध्ये आली. मला ह्या मतांचाही विस्तार करायचा नाही. मला बोलायचंय काय ऐका. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, ज्ञानोबारांनी विचारलेला हा जो प्रश्न आहे, हे बोल नको ओखटे कानी लावू. अर्जुना, हे ओखटे, हे घाणेरडे बोल, हे असत्य बोल तुझ्या कानावर पडू देऊ नकोस. याच्यामध्ये तुम्ही त्याला परिच्छिन्न मानलं काय? परमात्म स्वरूपाला भेटल्यानंतर परिच्छिन्नता संपलीच पाहिजे. जीव कशामुळे झाला? अविद्येनं परिच्छिन्न झाला म्हणून जीव झाला ना. मग परमात्म्याला भेटल्यावर त्याची परिच्छिन्नता राहील का? राहणार नाही. घट या उपाधीमुळं घटाकाश म्हणून नावाला प्राप्त झालेलं आकाश, थोडंसं समजून घ्या, अवघड नाही पण लक्ष देण्याची गरज आहे. घट या उपाधीमुळे घटातलं आकाश म्हणून घटाकाश या नावाला प्राप्त झालेलं ते आकाश, घट फुटल्यानंतर व्यापकत्वाला प्राप्त जर झालंच नाही तर घटाकाश या शब्दाला अर्थ राहत नाही.
आता सिद्धांतात यायचं झालं तर व्यापक असणाऱ्या परब्रह्माच्या संगतीत गेल्यानंतर, आश्रयाला गेल्यानंतर जीवाची जीवदशा संपली नाही आणि त्याची परिच्छिन्नता संपून त्याला व्यापकत्व प्राप्त झालं नाही तर जीवदशा या संकल्पनेलाच अर्थ राहत नाही. काय उपयोग मग जीवदशा मानून? जर ती व्यापक स्वरूप, त्याची परिच्छिन्नता कधीच संपणार नसेल, जीव हा जीवच राहणार असेल, तर मग त्याची प्रगतीच होणार नाही. त्याला पुढे काय गती, काय काही गती नाही, आहे तिथंच. जसा तो जन्मतः परिच्छिन्न होता तसा मरतानाही परिच्छिन्न, आणि मेल्यानंतर कर्माच्या जोरावर पुन्हा जन्माला येईल तरी परिच्छिन्नच. असे कितीही जन्म झाले तरी तो परिच्छिन्नच, प्रगती नाही त्याच्या जीवनामध्ये. तो आहे तिथेच. जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेम कुसळ. ठेवलं की ठेवलं, त्या जीवदशेची पुन्हा जर व्यावृत्तीच होणार नसेल तर जीवदशा परमात्मा भिन्न आहे हे मानण्यात तात्पर्य नाही. भिन्नता ही शेवटी कुठेतरी अभिन्नतेमध्ये संपली पाहिजे, आणि जोपर्यंत भिन्नता संपत नाही तोपर्यंत त्या भिन्नतेला किंमत येत नाही. आपण कुठेही पहा, गंगेला का किंमत येते, यमुनेला का किंमत येते? कारण त्या व्यापकत्वाला प्राप्त होतात, त्या पुढे 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 जातात. आपण विचार करून पहा, चंद्रभागा, गंगा जर एकाच जागी राहिल्या असत्या, पाणी जर पुढे हल्लच नसतं, तर त्याला तीर्थ कुणी म्हटलं असतं काय? त्या पाण्याला वास आला असता? पाण्याला, अरे पाणी वाहणारच पाणी चांगलं, स्वच्छ पाणी, पवित्र पाणी. शास्त्रांनी सुद्धा कोणत्या ग्रहणाच्या कालामध्ये, अशौच निवृत्तीमध्ये वगैरे ज्या पाण्यामध्ये स्नान करायला सांगितलंय त्याच्यात सगळ्यात प्राधान्य कशाला दिलं? पहिल्यांदा समुद्राला प्राधान्य दिलं, नंतर प्राधान्य दिलं ते वाहणाऱ्या पाण्याला. वाहणाऱ्या पाण्यात स्नान करा, पाणी वाहणारं चांगलं. असं सांगतात की पाणी आणि साधू एका जागी बसून राहिले की वास येतो म्हणे. साधू एका जागी बसून राहिला चालत नाही, त्याला संसाराचा वास येणारच त्याच्या जीवनाला. एका जागी राहिला की संग्रह वृत्ती वाढणार, एका जागी राहिला की लोकसंग्रह निर्माण होणार, लोकसंग्रह निर्माण झाला की त्याच्यातून ममत्व निर्माण होणार, ममत्व निर्माण झालं की पुन्हा पुढच्या जन्माला कारण ठरणार. मग संन्यास घ्यायचाच कशाला? एवढं सगळं ममत्व. अरे ते हे नाथ महाराज म्हणतात ना, सगळं सांडून वनात गेला, सर्वस्व सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. मग वनी जायचंच कारण काय? घरात बसून वनिता चिंत की काय? तुला वनितेचं चिंतन करायचंय ते घरात बसून कर. एवढं सगळं सोडायचं, तिथं जायचं आणि तिथं जाऊन पुन्हा हेच करायचं. मग जायचंच कशाला? काहीच उपयोग. ते जुने हरिदासी कीर्तनकार सांगत असतात, हे एका लंगोटीनं पाळणा हल्ला म्हणे. कसा हल्ला असेल आपण विचार करा. ते एका महात्म्याने संन्यास घेतला, कुठंतरी राहायचं म्हणून एका गावाच्या बाहेर जाऊन राहिला. राहिल्यानंतर साधना करायला लागला. पावसाळ्याचे दिवस आले, येणारे जाणारे बघायला लागले. भगवे कपडे घातलेला कोणीतरी महात्मा आपल्या गावाच्या बाहेर येऊन राहिलाय, बरं वाटलं त्यांनाही. पावसाळ्याचे दिवस आले, लोकांना वाटलं या महात्म्याला आता पावसात उघडं कसं ठेवायचं, आपल्या गावाच्या बाहेर आलाय, जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी त्याला एक झोपडी बांधून दिल्यानंतर झोपडीत राहायला लागला. आता काय, त्याच्याजवळ एक उपरणं, लंगोटी, काय दुसरं असणार आहे, तेवढं धुवायचं, वाळत टाकायचं. पण ते झोपडी बांधून त्याच्यामध्ये राहिल्यामुळं तिथं उंदीर आले आणि त्या उंदराने त्याचे कपडे कुरतडायला, उपरणे कुरतडून टाक, लंगोट्या कुरतडून टाक, हे सुरू केलं. मग त्यांनी सांगितलं, मला ही कशाला झोपडीची उपाधी तुम्ही तयार करून दिली? पण काय झालं? म्हणजे ते उंदीर येतात, माझे कपडे कुरतडून टाकतात. गावकऱ्यांनी सांगितलं, चिंता करू नका महाराज, आम्ही उपाय करतो. काय कराल? उंदरावरचा उपाय काय? मांजर. दुसरं त्यांनी एक मांजर आणून ठेवलं. आता ते मांजर तिथं आलं, मांजर राहायला लागलं. एखाद दुसऱ्या उंदीर असतील ते खाल्ले. आता मांजर उपाशी मरायला लागलं. उंदीर तरी, आता उंदीर हुशार असतात, त्यांना कळतं मांजर आहे म्हणलं की ते जात नाहीत. ते उंदीर यायचे बंद झाले, मांजर उपाशी राहायला लागलं. आता ह्याच्याजवळ काही नाही, हा फळं बिळं खाऊन कसा तरी अरण्यामध्ये राहायचा, मांजराला काय देणार? त्याने गावकऱ्यांना सांगितलं, मांजर घेऊन जा बाबा. आता घेऊन जा म्हणल्यानंतर मांजर जात नाही. मांजराने एकदा घर पकडलं की वाटेल ते झालं तरी मांजर तिथून जात नाही. त्या घर, आता ते घर म्हणजे त्याचंच झाल्यासारखं असतं. मी असं ऐकलंय की मांजरन महाराज म्हणे,
असं ऐकलंय मी, मला माहित नाही, एक कानावर पडलेलं सांगितलं आपलं, तुम्ही घरातली मंडळी आहात म्हणून बाहेर बोलू नका कुठं. ते मांजर काही जाईना तिथून. मग त्याने गावकऱ्यांना, अहो ते मांजर जात नाही. गावकरी म्हणाले ते उपाशी राहतं म्हणून तुम्हाला तळमळ वाटते ना, आम्ही त्याच्या दुधाची व्यवस्था करतो. म्हणून त्याने एक तिथं गाय आणून ठेवली त्याच्या आश्रमात, एक गाय. आता ती गाय इतकी चांगली, सकाळी 20 लिटर संध्याकाळी 20 लिटर दूध. आता किती पिल, महात्मा झाला तर किती पिल दूध? 1 लिटर, 2 लिटर, 10 लिटर. नाही हो, तसं नाही. काही असं आहे, दूध हा परिपूर्ण आहार आहे, त्याच्यामुळे जास्त घेतलं जात. मांजर किती पिल? 10-20 लिटर दोघांमध्ये संपलं, तरी उरलेल्या 20 लिटरचं काय करायचं? ते नासायला लागलं, त्याचा वास यायला लागला. वास आला की तो साधनेमध्ये प्रतिबंध यायला लागला. त्यांनी सांगितलं दुधाचा वास यायला लागला, नासून काही व्यवस्था करा. मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं चिंताच करू नका महाराज, तुम्ही अजिबात चिंता करू नका, त्या दुधाची व्यवस्था लावायला म्हणून त्यांनी तिथे एक बाई आणून ठेवली. आता पुढचं सांगू काय? सगळं झालं, संसार सुरू झाला, लेकरू झालं, पाळणा आला, एका लंगोटीनं पाळणा हलवला. हेच जर करायचं होतं तर मागे सर्वसंग परित्याग करायचंच कशाला? टाकायचं, सोडायचंच कशाला? काही कारण नाही सोडायचं, काही कारण नाही. मुद्दा काय लक्षात घ्या, जोपर्यंत परिच्छिन्नता आहे ती परिच्छिन्नता कुठंतरी व्यापकत्वामध्ये परिवर्तित होतच असते. आकाश परिच्छिन्न झालं, व्यापकत्वाला जाणारच आहे. समुद्राचं पाणी गंगेत आलं म्हणून परिच्छिन्न झालं तर ते पुन्हा समुद्रालाच जाणार आहे. तळ्यातलं पाणी समुद्राला जाणार आहे. आकाशातून पडलेला पावसाचा थेंब परिच्छिन्न आहे, तो व्यापक असणाऱ्या तळ्यामध्ये पडतो. काय होतं त्या थेंबाचं? थेंबच तळ झाला, गंगाच समुद्र झाली. त्या पद्धतीनं जीवच ब्रह्म होतो. जीव परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊ नये, आपलं वेगळं अस्तित्व ठेवू शकत नाही. गंगा समुद्रात मिळाली, पाणी पाण्यात मिळालं, पण तरी वेगळं राहिलं असं उदाहरण तुम्हाला दिसणार नाही. उपाधीचा बाध झाल्यानंतर ते परब्रह्म स्वरूपतेला प्राप्त होणारच. उपाधी संपली, उपाधी नष्ट झाली, उपाधी निवृत्त झाली की परिच्छिन्न असणारं घटाकाश हे महाकाशामध्ये विलीन होणार. महाकाशच आहे, फक्त उपाधीचा बाध होणं बाकी आहे. एक. दुसरा, आभासाचा विचार केला तर आभास हा कधी ना कधीतरी फिटणारच आहे, कधी ना कधीतरी निवृत्त होणारच आहे. आभास हा कायम राहील असं होणारच नाही. आपण साधा विचार करा, मी लौकिक अर्थानं उदाहरण देतो, थोडंसं वेगळ्या अंगाने चालतो. दोरीवर भासणारा सर्प हा एकदा भासला म्हणून दुसऱ्या दिवशी तसाच भासेल याचा नियम आहे काय? काही नियम नाही. बरं, दुसऱ्या दिवशी भासणारच नाही असं तरी काही आहे का? भासू शकेल, पण भासेलच, नियम नाही. त्या दिवशी त्याच्या घरामध्ये कोणी नाही, त्याला साप वाटला म्हणून त्यांनी दरवाजा लावला. नको बाबा, या घरात राहणं नको, इथं साप आहे म्हणून दाराला कडी लावली. तो दुसरीकडे मित्राकडे झोपायला गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वाटलं की नाही बाबा, आता गेला असेल तो साप, तो काही एका जागी राहील का? रात्री दोरीवर सर्प भासला, घाबरून त्यांनी घराला कुलूप लावून मित्राकडे तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वाटलं साप इतका वेळ राहणार नाही, आपण आता घरी जाऊन बघितलं पाहिजे, म्हणून घरी आला, दरवाजा उघडला, कोपऱ्यात नजर पडल्याबरोबर त्याला लक्षात आलं साप नाही, दोरी आहे. मंद अंधकार निवृत्त झाला, त्यामुळे ती दोरी आहे याचं भान झालं. दोरीचं भान झाल्यानंतर आता तिथं सर्पभ्रम होईल का? होणार नाही. म्हणजे कधी ना कधीतरी भ्रम आभास हे निवृत्त होणारच आहे. अंतःकरणावभास कधी ना कधीतरी निवृत्त होणार, कधी ना कधीतरी, आज ना उद्या. आणि त्याच पद्धतीनं प्रतिबिंब हे सुद्धा कधीतरी निवृत्त होणार. प्रश्न कुठे पडतो? प्रश्न कुठे पडतो लक्षात घ्या. या तिन्ही वादामध्ये प्रश्न कुठे निर्माण होतो? अवच्छिन्नता, परिच्छिन्नता निवृत्त झाली, कुठं गेली? आभास निवृत्त झाला, कुठं गेला? आणि प्रतिबिंब निवृत्त झालं, कुठं गेलं? तीन मत म्हणजे विचार, या तिघांच्या एकमेकांबद्दलच्या विरोधाचा जो विचार आहे तो इथे आहे.
जीवदशेच्या निवृत्तीमध्ये जीव गेला कुठं? परब्रह्म झाला. ठीक आहे, दोरीवरचा साप कुठे गेला? हा प्रश्न आहे. ऐका, आभास कुठे गेला? अधिष्ठानात. अधिष्ठानात गेला. म्हणायला काय हरकत आहे? अधिष्ठानात गेला. ठीक आहे, म्हणायला काय हरकत आहे? परिच्छिन्नता गेली. कुठे गेली? व्यापकत्वात गेली. म्हणा, ठीक आहे. प्रतिबिंब गेलं. उपाधी गेल्यामुळे प्रतिबिंब गेलं. प्रतिबिंब कुठे गेलं? बिंबात गेलं. बघा, विचार करून बघा. दोरीवर भासणारा सर्प हा दोरीत गेला का? मग पहिल्यांदा काय हो म्हणलं? आत्ता नाही म्हणता पहिल्यांदा का हो म्हणालात? मग विनाकारण माझ्या मनात शंका. पहिल्यांदा हो म्हणालात ना. दोरीवरचा सर्प गेला कुठं? दिसला होता की नाही? दिसला होता. दोरीचं ज्ञान झाल्यावर दिसला का? दिसला नाही. मग मगासचा सर्प गेला कुठं? आता तो सगळा ख्यातिवाद सांगत बसत नाही मी. सदख्याती रामानुजाचार्यांची काय सांगते, असदख्याती बौद्धांची काय सांगते, वगैरे वगैरेचा विचार मी सांगत नाही. आता आपण अनिर्वचनीय ख्याती मानतो. ठीक आहे, सदसद विलक्षणत्व त्याच्या ठिकाणी आपण मानतो. दोरीवरच्या सर्पाची व्यवस्था काय लावता? कुठे गेला? दोरीत गेला नाही. आकाशात गेला नाही. मग कुठे गेला? बिळात गेला. गेला कुठं? कुठे गेला? नव्हताच. अगदी बरोबर, नव्हताच. तर जाण्याचा प्रश्न येतोच कुठं? नव्हताच. दोरीवर सर्प नव्हताच आम्हाला जाणवला. बर, दोरीवर सर्प नव्हताच, तो इकडं तिकडं जसा जाणार नाही, तो जसा अधिष्ठानात विलीन होणार नाही, तसा जीव सुद्धा परब्रह्मामध्ये विलीन होणार नाही. बरोबर? परब्रह्मामध्ये विलीन होणार नाही ना. आणि परब्रह्मामध्ये जर जीव विलीन होणार नसेल तर जीवग्रंथी न तुटे किंवा न सुटे या बोलाला ओखटे म्हणायचं काय कारण आहे? मग संगती काय लावता? संगती एवढीच, जीव नव्हताच. सर्प जसा नव्हताच तर जीव तसा नव्हताच. बरोबर? बघा, पुन्हा बघा. सर्प नव्हताच मान्य आहे, जीव नव्हताच का हो? मी आता हे अर्धवट ठेवतो, तुम्ही घरी जाऊन विचार करा. एकदा विचारच करू आपण याचा. आभासवादामध्ये जीवाला जर परब्रह्माचा अवभास मानायचा असेल तर चालेल का? सर्प नव्हता मान्य आहे हो, सर्प नव्हताच. तसा जीव नव्हताच का? होता का नव्हता? नव्हता असं म्हणणार असाल तर नव्हता म्हणणारा कोण आहे? वर जीव होता असं म्हणणार असाल तर होता म्हणणारा तरी कोण आहे? जीवच आहे ना. मग जीवच जर होता नव्हता म्हणतो तर जीव आहे का नाही? मग जीव जर आहे तर मग सर्प कुठे? आभास मानायचं काय कारण आहे? अशी शंका आहे त्याच्यावर. त्याची शंका आहे. त्या शंकेला उत्तर देताना आभासवादाचा जो विचार ज्यांनी मांडला त्यांचं चिंतन त्या संबंधामध्ये असं आहे, वार्तिक सुरेश्वराचार्यांचं चिंतन असं आहे की दोरीवरचा सर्प जसा आहे तसं परब्रह्मावर जीव आहे असं आमचं म्हणणंच नाही. आमचं म्हणणं तसं नाही. आमचं म्हणणं काय आहे? आभास हा स्वरूपाचा आहे असं आमचं म्हणणं नाही. आभासाचा विचार करत असताना हा जीव म्हणजे जो आभास मानला गेला, अविद्या उपहित चैतन्य असं म्हणून त्यानं उपहित असा शब्द वापरला. मुळात कोण आहे ते? मुळात चैतन्यच आहे, पण उपहित झालं. उपहित झालं म्हणजे काय? झाकलं गेलं. झाकलं गेलं. आणि झाकलं गेल्यामुळे आम्हाला ते नीट कळलं नाही, एवढाच विचार आहे. मग आम्हाला जे नीट कळलं नाही ते कळल्यानंतर, त्याचा उपहितत्व धर्म बाधित झाल्यानंतर, काही म्हणा, उपाधी गेल्यानंतर उपहितत्व धर्म बाधित झाल्यानंतर मुळात जो भेद नव्हता पण अविद्येनं उपहित झाल्यामुळे जो भेद निर्माण झाला
ते उपहितत्व धर्म गेल्यानंतर आता ते दोन दिसतील का एकच दिसेल? एकच दिसेल. एकदा उपहितत्व धर्म गेला, पुन्हा भेदाचा विचार करायचं कारण नाही. असंच उत्तर आपल्याला परिच्छिन्नतेच्या बाबतीत द्यावं लागतं. परिच्छिन्नता निर्माण का झाली? अविद्येनं निर्माण झाली. अविद्या निवृत्त झाली, परिच्छिन्नता राहील का? नाही. तो परिच्छिन्न होता हे तरी पूर्वी मानता येईल का? मानता येणार नाही. आणि तसा विचार आपल्याला बिंब प्रतिबिंब वादामध्येही करता येईल की प्रतिबिंब निवृत्त झालं तर ते बिंबरूप होताना आपल्याला दिसत नाही. आरसा समोर ठेवला, माझ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब पडलं, आरसा हातातून पडला, फुटला, प्रतिबिंब कुठं गेलं? बिंबामध्ये जाऊन? नाही नाही नाही, असं होत नाही. पण तरीही बिंब म्हटलं गेलं, परमात्म्याला बिंब म्हटलं गेलं की नाही? मी आपल्याला उदाहरणं सांगतो तशी. परमात्म्याला बिंब म्हटल्या गेलीची उदाहरणं मी आपल्याला सांगतो. जीवनमुक्ताचं परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी काय वर्णन केलं? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भाग. बिंबच म्हटलं त्यांना. बिंब म्हटलं की प्रतिबिंब कुठे दाखवा. बर, दुसरं एक उदाहरण सांगतो. पांडुरंगाकडे जाऊन आपण दर्शनाला गेलो, माहित नाही तिथे किती वेळ उभं राहू देतात. पांडुरंगाचा जो गाभारा आहे त्याच्या वर एक निवृत्तीनाथ महाराजांचं चरण लिहिलंय. आपण वाचलंय का नाही मला माहिती नाही. निवृत्तीनाथ महाराजांचं चरण लिहिलंय वर. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज आहे ना, वर नाव लिहिलंय, वर निवृत्तीनाथ महाराजांचं चरण लिहिलं. त्याच्यामध्ये काय म्हटलं? पांडुरंगाला उगवले बिंब म्हटलं. हा बिंब आहे, बाकीचे प्रतिबिंब आहेत. प्रतिबिंब खरं का खोटं? उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं वाटतं. उपाधीचा बाद झाला की प्रतिबिंब नव्हतंच. प्रतिबिंब नसेल तर बिंबत्व धर्मही गेला. बिंबत्व धर्मही गेला. मग प्रतिबिंब कुठं गेलं? ज्या अज्ञानानं बिंबाला प्रतिबिंब रूप दाखवलं, एवढाच विचार. अज्ञानामुळं बिंब प्रतिबिंब रूपानं दिसलं, एवढंच आहे. नाथ महाराजांनी माया बिंबित चैतन्य त्यासी बोली जे जीवपण, अशी सरळ जीवाची व्याख्या केली. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब मी पाण्यामध्ये बघतो, माझं प्रतिबिंब मला दिसतं. माझं प्रतिबिंब दिसतं. पाणी संपलं, प्रतिबिंब आहे का? गेलं. गेलं. कुठं गेलं? अरे कुठं का जाईना? बिंबाला धक्का बसला काय सांगा? कुठं का जाईना? ज्या अज्ञानानं निर्माण झालं त्या अज्ञानाच्या निवृत्तीत गेलं. जिथून आलं तिथं गेलं. सोपं उत्तर एवढंच आहे. जिथून आलं तिथं गेलं. अज्ञानानं आलं, अज्ञानात गेलं. चला, अज्ञान निवृत्तीत गेलं. अध्यास कुठे गेला? अधिष्ठानात गेला. म्हणायला काय चाललंय? अधिष्ठान रूप झाला आपण म्हणतोच की नाही? वृत्तीबराकरांनी त्याच अर्थानं प्रक्रिया आपल्याला सांगितली. अध्यस्थ पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे हे म्हटलंच की नाही? अधिष्ठान रूपच म्हटलं की नाही? त्या प्रक्रियात सांगितली त्याची. अधिष्ठान रूप का मानायचं या संबंधात? जीवाचा जीवपणा हा जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव स्वतंत्र वाटणारच आहे. पण तो जीवपणा अबाधित राहत नाही हे ज्ञानोबारांना सांगायचं. मी भेटल्यानंतर मी बिंब असेल तर बिंबाला धक्का न बसता उपाधी गेली. माझ्या आश्रयाला आलास म्हणजे उपाधी गेली. आता तुला बिंबपणा तरी धारण करायचं काय कारण आहे? बिंब राहिला नाहीस तू. जर बिंबपणात जीवदशा असेल तर तू बिंबच राहिला नाहीस, म्हणून जीवदशा राहिली नाही. आभासात जर जीवदशा असेल तर माझ्या स्वरूपाला आल्यानंतर, माझ्या आश्रयाला आल्यानंतर तिथं आभास होण्याची शक्यता नाही. कारण एखाद्या पदार्थावर आभास निर्माण होण्याकरता एक कारण लागत नाही. आभासाच्या निर्मितीकरता जवळजवळ 11 कारणं सांगितले. विनाकारण आभास निर्माण होत नाही. आपण विचार करून पहा. मंद अंधकार पाहिजे की नाही? पाहिजे. प्रमाण दोष पाहिजे का नाही? पाहिजे. अध्यस्थ पदार्थ आणि अधिष्ठान पदार्थ यांच्यामध्ये रूप साधर्म्य पाहिजे की नाही? सादृश्य ज्ञान पाहिजे की नाही? सादृश्य पाहिजे दोन्हीमध्ये. बर, एकेंद्रिय ग्राहित्व पाहिजे की नाही? म्हणजे साप हा सुद्धा डोळ्याचाच विषय पाहिजे आणि रज्जू हा सुद्धा डोळ्याचाच विषय पाहिजे, तर एकमेकांवर आभास होतो.
कानानं ऐकलेल्या पदार्थाचा डोळ्यानं पाहिलेल्या पदार्थावर अध्यास होत नाही. ज्याने आत्तापर्यंत सर्प कधी बघितलाच नाही, साप असा असा असतो एवढंच त्याला कानाने ऐकून माहिती आहे, झालेलं शब्दज्ञान आहे, आणि दोरी प्रत्यक्ष ज्ञान आहे. शब्दज्ञान आहे प्रत्यक्षच त्या अर्थाने विचार केला तर प्रमाज्ञान असल्यामुळे, पण दोरी रूपज्ञान म्हणा, हे शब्दज्ञान झालं. सापाबद्दलचं बोलणं शब्दज्ञान झालं, दोरीचं ज्ञान हे रूपदर्शन झालं. शब्द आणि रूप हे दोन जे विषय आहेत, तो दोन भिन्न ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत का एकाच ज्ञानेंद्रियाचे? भिन्न. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय. मग कानानं ऐकलेलं डोळ्यांनी दिसेल, होत नाही असं. एकेंद्रिय ग्राहित्व पाहिजे दोघांमध्ये आभास होण्याकरता. खूप कारणं सांगितली आहेत, आणि सगळ्यात शेवटचं एक कारण सांगितलं. हे तर सगळं पाहिजेच, पण शेवटचं एक कारण पाहिजे, अज्ञान पाहिजे. त्याच्याशिवाय आभास होत नाही. मग अज्ञान पाहिजे. हे जर आभासाकरता अज्ञान लागत असेल तर परब्रह्माच्या आश्रयामध्ये अज्ञान राहील का? अज्ञान राहणार नाही. अज्ञान जर राहणार नाही तर आभास निर्माण होईल का? निर्माण होणार नाही. बरं, परब्रह्माच्या आश्रयाला गेल्यानंतर अधिष्ठान ब्रह्म आहे हे कळेल, तर अधिष्ठान सावयव पाहिजे. परब्रह्म सावयव आहे का? नाही. अधिष्ठानाच्या आश्रयाला गेल्यानंतर आभास होण्याकरता ते जे अधिष्ठान लागतं ते अधिष्ठान इंद्रिय ग्राह्य पाहिजे. परब्रह्म इंद्रियाने ग्रहण होणार आहे का? नाही. अधिष्ठानाला सादृश्य ज्ञान पाहिजे. परब्रह्माच्या सदृश्य या जगतामध्ये दुसरी गोष्ट आहे का? नाही. मग आभास कशाचा? कशाचा आभास? म्हणून तिथं आभासच राहत नाही तर जीवदशा राहत नाही. उपाधी राहत नाही म्हणून प्रतिबिंब निर्माण होत नाही. कोणत्याच पद्धतीचा आभास राहत नाही म्हणून जीवदशा टिकत नाही. आणि परिच्छिन्नता राहत नाही म्हणून जीवदशा टिकत नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, मामे विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे. नाही बाबा, हे बोल वोखटेत, हे चुकीचे बोल आहेत, असत्य बोलणं आहे, हे बोलणं बरोबर नाही आहे. मी भेटावा आणि जीवग्रंथी राहावी चालत नाही. जीवग्रंथी राहणारच नाही. ज्ञानोबरायांनी केलेलं चिंतन आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आपण पहा. भगवान स्वतः बोलतात, माझे प्रसादे, माझ्या प्रसादानं जीव कणू जयाचा उपमर्दे. 18व्या अध्यायात येऊन गेलंय आपल्याला. तैसे माझे प्रसादे जीव कण जयाचा उपमर्दे, संसाराचे बाधे बागुला केवी. एखादा लहान मूल आहे, जेवण करत नाही, झोपत नाही. आई काय म्हणते? बाहेर बागुलबुवा बसलाय, त्याला सांगेन घेऊन जाईल. मग तो बागुलबुवा बसलाय. मग मुलाला वाटतं बागुलबुवा नावाचा काहीतरी एक पदार्थ आहे, एक व्यक्ती आहे, काळी कुळकुळीत आहे, मुलांना उचलून घेऊन जाते. मग आपल्याला आईपासून हा लांब घेऊन जाईल तो बागुलबुवा. अकराळ विकराळ असतो, त्याची भीती वाटते. मुलगा 25-30 वर्षाचा झाला, रात्री झोपेना. आता ते सांगत नाही का झोपेना ते. लहानपणी कशामुळे तरी झोपत नसेल, पोटबीट दुखत असेल. मोठा झाला, मुलगा झोपेना. आई 80-90 वर्षाची त्याला म्हणायला लागली, बाळा झोप, बागुलबुवा बसलाय. मुलगा म्हणेल, आई तुझंच रूप आता तसं दिसायला लागलं. कशाचा बागुलबुवा? कशाचा? माझेनी प्रसादे जीव कण. कण शब्द वापरला. आता इथं कोणता वाद घ्यायचा बघा. जीव कण. कण म्हणजे काय झालं? परिच्छिन्नता आली. परिच्छिन्नता आली म्हटलं की कुठला वाद झाला? अवच्छेदवाद. इथं अवच्छेदाचं चिंतन ज्ञानोबरायांनी केलं. ज्ञानोबराय एका वादाचा विचार करत नाहीत. ज्ञानोबराय तीनही वादाला अनुकूल प्रमाण देतात. जीव कण, जीव मुळातच कण आहे. ममैव अंशो जीव लोके. अंश. अंश म्हणजे अवच्छेद झाला की नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. थोडा आहे कण. जीव कणू जयाचा उपमर्दे, संसाराचे नि बाधे बागुला केवी. अरे त्याच्या संसाराचाच बाध होऊन जातो. तो जीव जीवच राहत नाही, त्याचा संसार संसारच राहत नाही. बाकीच्या गोष्टींचा विचार काय करायचा? कल्पित पदार्थांचा विचार काय करता? व्यावहारिक सत्तेत आलेला पदार्थ जर माझ्या कृपेनं निवृत्त होतो आहे तर प्रातिभासिक पदार्थ जाईल. नवल काय त्याच्यामध्ये? एक.
ज्ञानोबा दुसरं बोलता. अजून एक प्रमाण मी देतो 13व्या अध्यायामध्ये. आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे अद्वयमी. बरोबर, अद्वय जे, अद्वय मी 18व्या अध्यायातही आलंय मागे. अक्षय मी अपार वगैरे ते सगळ्या ओव्या आहेत की नाही, तिथं आहे. जाणे अज मी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार, आनंद मी, इथं अद्वैत मी असाल. ज्ञानोबरायांचं बोलणं काय, आकार जेथ सरे, सरणारा आकार. आता आभासवादाचं चिंतन आहे. आकार जेथ सरे, आकार सरला की काय होतं, जीवत्व जेथ विरे, जीवदशा संपून गेली. मामी विश्वेश्वर भेटे, जीवग्रंथी न सुटे, असं होणार नाही. द्वैत जेथ नुरे, अद्वय जे, अद्वैत स्वरूपामध्ये गेल्यानंतर द्वैत शिल्लक राहत नाही. आणखीन एक दृष्टांत, अजून थोडा विचार करा. 11व्या अध्यायातल्या, ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा, गिळी चेईली जीवदशा, श्रीकृष्ण योगु तैसा संहारीला तो. 11व्या अध्यायात तर सरळ सरळ बघून घेतायत. 13व्या अध्यायामध्ये चला. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी, ते जयाचिया सन्निधी निरुजा करी. जीव आधी काय काय झालं होतं, आत्मया जीवबुद्धी क्षय व्याधी लागली होती. जीवबुद्धी ही हा क्षय आहे, ही क्षय व्याधी आहे. क्षय व्याधी, क्षय झाला एखाद्या माणसाला, आपण म्हणतो ना क्षय झाला, त्याला इंग्रजी नाव काय माहित नाही, क्षयरोग म्हणतो ना आपण. जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगाते, क्षयरोग. अरे जीवाला, परब्रह्म स्वरूपाला जीवदशा म्हणजे लागलेला क्षयरोग आहे. जयाची सन्निधी निरुजा करी, गेला. अजून जीवत्वाच्या आडवी आतुडल होतो मरण गावी, ते अवदसाची आघवी फेडिली म्या. अवदसा म्हटलंय त्याला. जीवदशा म्हणजे अवदसा आहे. काय खरंय त्याच्यातलं, काय अवदसा मागे लागली हो. माणसं म्हणतात की नाही, काय शनी मागे लागलाय, काय अवदसा मागे लागली. अवदसा ही एक देवता मानली आहे, क्षुद्र देवता मानली. तिचं वर्णन करत नाही, वेळ झाली तुम्ही म्हणाल ही काय अवदसा लागली. हे अवदसाची आघवी फेडिली आजी. कधी, जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी. अवदसा फेडली म्हणजे जीवदशा निवृत्त झाली. परमात्मा चरणाजवळ गेल्यानंतर तो परमात्मा आपल्याला जीव ठेवत नाही. नाथ महाराजांचं चिंतन आपण करून पहा. 2ऱ्या अध्यायात आहे भागवताच्या. इतर देवाची कथा कोण, थोरला देव, थोरला देव लाचुगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या वाचून, भेटल्याचे आपण गर्भवास किंवा गर्भवास सोसी, गर्भवास, भेटल्याचे आपण गर्भवास सोसी. अरे इतर देवतांना मंत्रतंत्राने काहीतरी संतुष्ट करावं लागतं, तेव्हा ते काहीतरी देतात. नाथ महाराज आधी बोलतात आणि नंतर उद्धवाला सांगितलंय, अरे इतर देवतांचं काय धरून बसलास बाबा, थोरला देव सुद्धा लाच खाल्ल्याशिवाय काही देत नाही. तोही लाचुगा पूर्ण, त्याला सुद्धा काहीतरी लाच द्यावी लागते. घेशी तेव्हा देशी आईसा अससी उदार, तोही लाच घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून लाच घेणारे सगळेच देव असतात. कुठेही बघा, लाच घेणारा म्हणलं की तो देवच मानला पाहिजे. मी तर त्यांना प्रत्यक्ष परब्रह्मच मानतो. काय पुष्कळ आहेत, एक नाही. हे सगळ्या देवांना सरकारी खातीच का मिळतात मला कळत नाही. थोरला देव लाचुगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या वाचून, भेटल्याची आपण गर्भवास सोसी. तोही भेटल्या, जीव घेतल्या वाचून न भेटे. जीवदशा गेल्याशिवाय परब्रह्म स्वरूपतेची प्राप्ती तुम्ही मानू शकणार नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, मी विश्वेश्वर भेटे. म्हणून जीव स्वतःला वापरलेला भगवंताच्या मुखात शब्द घातला विश्वेश्वर. मी विश्वेश्वर. विश्वेश्वर या शब्दामध्ये सगळे अर्थ समाविष्ट झाले. आणि जीवग्रंथी न सुटे,
आणि जीवदशेची गाठ सुटत नाही, चिदचित ग्रंथीचा भेद होत नाही. जीवदशेची गाठ म्हणजे काय? ही गाठ सामान्य गाठ आहे? अरे नाही, ही गाठ जन्मजन्मांतराची गाठ आहे, साधी गाठ नाही. देवानीच मारलेली आहे म्हणून देवालाच सोडवावी लागते. दाढी वेणीची गाठ कुणी मारली होती? देवानीच मारली होती. कुणी सोडली? देवानीच सोडवावी लागते. दुसऱ्यांना सोडता येत नाही. कापायला गेलं तर कापत नाही, जाळायला गेलं तर जळत नाही, कुऱ्हाडीनं तोडलं तर तुटत नाही. लोकांच्या उपहासाला मात्र कारण ठरते. जीवनमुक्त झालेले संत महात्मे हसतात, बघा इतके जन्म झाला पण अजून जीवच राहिलाय हो, गाठ सुटली नाही यांची. उपहासाला पात्र होता. ही गाठ सुटली पाहिजे. ही गाठ कोणती? संसाराची गाठ, अज्ञानाची गाठ. कोणती माना तुम्ही. अज्ञान आणि अज्ञान कार्यापैकी कोणत्याही एकाची उपस्थिती ही गाठच आहे, ती सोडावी लागते. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी. सोडोनिया गाठी पाहे, काय आहे त्यात ते. संदेहाची सुटली, गाठी झालो पोटी शीतळ. गाठी विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. विद्यते हृदय ग्रंथी, हृदयाची गाठ. काही वेळेला अज्ञानाची गाठ. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, सर्व ग्रंथीनाम विप्रमो स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षा. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष. सर्व ग्रंथीनाम, एक गाठ नाही, सर्व गाठ. कितीतरी उदाहरणं आहेत. तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्या विमुक्तो अमृतो भवती. गुहा ग्रंथीभ्या, ग्रंथी गाठ, उपनिषदाची वचन आहेत. गुहा ग्रंथीभ्या विमुक्तो अमृतो भवती. अमृत स्वरूपाला प्राप्त होतात गाठ सुटली की. गुहा ग्रंथीभ्या विमुक्तो अमृतो भवती. हृदयातली गाठ सुटून गेली, अमृत स्वरूपाला प्राप्त झाला. अज्ञानाची गाठ सुटायची असेल, आपण सत्वशुद्धीनं, आहार शुद्धीनं सत्वशुद्धी होते, सत्वशुद्धीनं बाकीची शुद्धी होते, त्या शुद्धीनं ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानानं गाठ सुटते. तिकडं चला. संशयाची गाठ बघायची असेल, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. सगळे संशय सुटून जातात. संशयाची, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तिथं पहा, कठोपनिषदामध्ये गाठ आली, कामाची गाठ आहे. आचार्यांनी त्याला कामाची गाठ म्हटलंय. नचिकेता जेव्हा यमाच्या दरवाजात जाऊन उभा राहिला, त्यावेळेला 3 वर मागितले आणि 3ऱ्या वरामध्ये मृत्यूनंतर जीवाचं काय होतं मला सांगा, हे म्हटल्यानंतर यमाने त्याला सांगितलं, तू हाय विचार करायचं तुझं वय नाही. तू आयुष्य माग, तू ऐश्वर्य माग, संपत्ती माग, भोग माग, मी तुला द्यायला तयार आहे. नचिकेताने सांगितलं, हे देता येत नसेल तर बाकीची आमिष मला दाखवू नका. गरज नाही मला तुमच्या भोगाची. भोग पुष्कळ भोगले, करायचंय काय? बापानी सगळं दान करून टाकलंय. 3 वर मागितले, त्याच्यामध्ये 3रा वर. मृत्यूनंतर जीव परब्रह्माला प्राप्त झाला असं म्हणतात. हे परब्रह्माला प्राप्त होणं म्हणजे काय मला सांगा. एवढ्या एवढ्या पोरांनी विचारलंय हो. कौतुक आहे. नचिकेताचं वय काही फार नाही कठोपनिषदामध्ये, लहान आहे वयानं, पण त्याला विचारावं वाटलं. परब्रह्म स्वरूप त्याला प्राप्त होतो जीव म्हणजे काय होतं मला. त्यांनी सांगितलं, नाही बाबा, हे कळायसारखं तुझं वय नाही, ते बाकीचं सांगू नका मला. नाहीतर नाही म्हणा, मी बाहेर जाऊन लगेच अपप्रचार सुरू करतो. यमधर्माला काही येत नाही, काही सांगू शकत नाहीत. मला वर देतो म्हणाले, दिले नाहीत. शब्दाला जागणारा यमराज नाही. आणि मग कोण घाबरेल तुम्हाला. मग यमधर्माने सांगितलं, ठीक आहे, 3 वर दिले. 3रा वर देताना नचिकेताला समजावून सांगताना मृत असणारा किंवा मृतप्राय असणारा हा जीव अमृत स्वरूपाला कसा प्राप्त होतो हे सांगताना हृदयातली कामाची गाठ म्हटली. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासनम. यमराज बोलले, अथ मर्त्यो अमृतो भवति. कशामुळे? यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः. कोणती ग्रंथी? आचार्यांनी भाष्यामध्ये काम ग्रंथी असं म्हटलंय.
काम राहिला तरी ती गाठ आहे, क्रोध राहिला तरी गाठ आहे, लोभ राहिला तरी गाठ आहे, ममत्व राहिलं तरी गाठ आहे, संशय राहिला तरी गाठ आहे. भगवान म्हणतात अर्जुना, मला भेटायचं आणि या गाठी शिल्लक राहायच्या असं होईल कसं रे? मामे विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे. अरे या गाठी आपोआप सुटून जातील माझ्या आश्रयाला आल्यानंतर. तू हे बोल नको ओखटे कानी लावू, हे कानाला लावू नको. कशा पद्धतीनं म्हणून मी होवनी माते, सेवणे आहे आईते, तैसे करी हाता येते ज्ञाने येणे. अशा पद्धतीनं ज्ञाने येणे हाता येते ऐसे करी, असं भगवान अर्जुनाला सांगतात. ते कसं हाता येते याचा विचार करायचा आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की.